ट्रेडर्स. तर आजपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी ऐकले की प्राइस ॲक्युमुलेट, डिस्ट्रीब्युट आणि मॅनिप्युलेट करत असतात. बरेचशी लोक त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं पोर्ट्रे करत असतात की प्राइस ॲक्युमुलेट कशी करते, मॅनिप्युलेशन करते, डिस्ट्रीब्युशन करते. पण हे एक्झॅक्टली वापरायचं कसं, ते बघायचं कुठं, हे याबद्दल कोणीही काही डिस्कस करत नाही. त्या गोष्टी वेगवेगळ्या नावाने लोकांसमोर आणल्या, जसं वेगवेगळी नावं दिली त्याला. पण एक्झॅक्टली ही गोष्ट आहे तरी काय, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर या स्क्रीनवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की पॉवर ऑफ 3 हा एक आयसीटीचा कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळते की प्राइस ही ॲक्युमुलेट कशी करते, मॅनिप्युलेट कशी करते आणि नंतर ऍक्च्युअल मूव्ह म्हणजे ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो ते कसं एक्झॅक्टली मार्केटमध्ये येतं. प्राइसची स्टार्टिंग मध्ये प्राइस ॲक्युमुलेट करते. ॲक्युमुलेट म्हणजे काय, बऱ्याच लोकांना माहिती आहे की प्राइस रेंज बाउंड होते. बरेचसे वेगवेगळे शब्द लोक वापरतात. प्राइस रेंज बाउंड झाल्यानंतर काय होतं की प्राइस मध्ये एक फेक आउट येतो, त्यालाच आपण काय म्हणतो, मॅनिप्युलेशन म्हणतो. मग नंतर एक्झॅक्ट जी मुवमेंट असते, ज्याच्यानंतर प्राइस आपण फुटताना बघतो, प्राइस मध्ये एक्सेसिव्ह मूव्ह येताना बघतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. पण हे एक्झॅक्टली बघायचं कुठं, याला भरपूर वेज आहेत. या गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वापरू शकतोय. ते एका कॅन्डल 1 मिनिटची असेल, डेली असेल, बायस असेल, सेशन्स असतील, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट बघताना दिसेल तुम्हाला. त्याला आपण बॅकबोन असं म्हणू शकतो. पॉवर ऑफ 3 हा आयसीटीचा ऍक्च्युली बॅकबोन आहे, ट्रेडिंगचा सुद्धा बॅकबोन आहे. कारण प्राइसची मुवमेंट ही ऍक्च्युली अशीच होत असते. मग तुम्ही टाइम फ्रेम कोणता पण वापरा, 1 मिनिटाची कॅन्डल सुद्धा मॅनिप्युलेट, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन ही करतच असते. आणि तुम्ही डेलीची जरी घेतली तरी ती तशीच ऍक्ट होते. ते कसं होतं एक्झॅक्टली आपण आज बघूया. प्राइस ओपन होताना प्राइस मध्ये काय असतं की एखादी कॅन्डल तयार होत असताना प्राइस मध्ये आपल्याला काय दिसतं की प्राइस ओपन होती, मार्केट मध्ये कॅन्डल ओपन होते. त्याच्यानंतर काय होतं, एक लो फॉर्म होतो. एक बुलिश कॅन्डल आपण जर बघितली तर ती कशी फॉर्म होती, तर ती फॉर्म होताना तुम्हाला काय दिसते की प्राइस ओपन झाली, लो मार्क केला, पुन्हा एक हाय क्रिएट केला आणि कॅन्डल एका सर्टन पॉइंटला क्लोज झाली. मग या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये सपोज इन केस ही जी बनणारी कॅन्डल आहे, ही कॅन्डल समजा 1 तासाची असेल, तर 5 मिनिट 1 मिनिट मध्ये त्याच्यामध्ये काय स्टोरी बिल्डअप होत असते, ऍक्च्युअली त्याच्यामध्ये काय होत असते, ॲक्युम्युलेशन, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन होत असते. पण ते कशा फॉर्म मध्ये होत असते, ज्यावेळी 5 मिनिटात तुम्ही 1 तासाची जी बनणारी कॅन्डल आहे ती बनत असताना त्याच्यात लोअर टाइम फ्रेम मध्ये एक्झॅक्टली काय बनत असते, एव्हरी कॅन्डलला तुम्ही हे फाइंड आउट करू शकताय, याच्यावरती तुम्ही ट्रेड करू शकताय. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल की प्राइस डाऊन लोअर टाइम फ्रेम मध्ये जेव्हा एक डाऊन ट्रेंड फॉर्म करत असेल किंवा ओपन झाली प्राइस, एक ॲक्युम्युलेशन फॉर्म व्हायला लागलंय, त्याच्यानंतर काय झालं की एक फेक मूव्ह दिली, लोकांना इन्व्हाइट केलं, सेलर्सना इन्व्हाइट केलं की ही रेंज ब्रेक झाली, मी डाऊन साईडला चाललोय. प्राइस रिबॅलन्स केली, रिटेस्ट केली, या सगळ्या गोष्टी झाल्या. प्राइसला डाऊन साईड मोमेंटम डिस्प्लेसमेंट आली, पण ऍक्च्युअल मध्ये हे काय असते, मॅनिप्युलेशन असते. या मॅनिप्युलेशन मधनं ज्यावेळी प्राइस बाहेर जाते त्यावेळी नेक्स्ट टाइम जो चालू होतं ते असते डिस्ट्रीब्युशन. हे झालं एका कॅन्डलसाठी. हे कॅन्डल मध्ये एखाद्या आपण जर फॉर्म होताना बघितलं तर तुम्हाला काय दिसते, एक सपोज ही एक कॅन्डल आहे, तर कॅन्डल फॉर्म होताना काय दिसते आपल्याला की प्राइस मध्ये कॅन्डल फॉर्म होत असताना प्राइस स्टार्ट झाली, ओपन झाली, इथं या ठिकाणी प्राइस ओपन झाली. ओपन झाल्यानंतर प्राइस मध्ये काय झालं, ॲक्युम्युलेशन चालू झालं, म्हणजे रेंज फॉर्म झाली प्राइसची एक लोअर टाइम फ्रेम मध्ये. त्याच्यानंतर प्राइसनं काय केलं, ऍज अ हायर टाइम फ्रेम मध्ये वीक फॉर्म केली. ती वीक फॉर्म करत असताना प्राइसनं काय केलं, लोअर टाइम फ्रेम मध्ये रेंज ब्रेक केली, लो क्रिएट केला आणि प्राइस पुन्हा एक एक्सेसिव्ह मूव्ह आली प्राइस मध्ये, एकदम जास्त अशी मोठी मूव्ह आली, एक हाय क्रिएट केला प्राइसनं, पुन्हा प्राइसची रिट्रेसमेंट रॅली स्टार्ट झाली. ठीक आहे. या प्रकारचं तुम्हाला एक कॅन्डल फॉर्म होताना दिसते. मग ती कॅन्डल 1 तासाची असेल, डेलीची असेल, 4 आवर, 2 आवर, 1 आवर, व्हॉट एव्हर, 30 मिनिट, 15 मिनिट, इच अँड एव्हरी 1 मिनिट पासून पुढे किती पण 1 मिनिटाच्या सुद्धा कॅन्डलमध्ये 10 सेकंडच्या छोट्या छोट्या कॅन्डल्स तुम्हाला हेच पॅटर्न फॉर्म करताना दिसेल तुम्हाला. फक्त हे शोधायचं कुठं, याबद्दल आपल्याला आजपर्यंत
क्लिअरिटी नव्हती. पण ही एक क्लिअरिटी तुम्ही कशी फाइंड आउट करू शकताय, त्याला ट्रेड कसं करू शकताय, या गोष्टी बघायच्या. ठीक आहे. तर याच्यात सेशनमध्ये सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. कशा ठीक आहे. सेशन्समध्ये पहिल्या आपल्याकडे असतात 4 सेशन्स. कुठले सिडनी, न्यूयॉर्क, एशिया आणि लंडन. ठीक आहे. पहिलं काय ओपन होते, समजा एशिया अॅक्युम्युलेट करत असत, एशियन सेशन काय करत असत, एशियन सेशन अॅक्युम्युलेट करत असत, एशिया अॅक्युम्युलेट करायला लागते. तर लंडन काय करते, मॅनिप्युलेट करते. आणि डिस्ट्रीब्युशन कुठला सेशन करतोय, तर न्यूयॉर्क करत असेल. न्यूयॉर्क काय करतं, तर न्यूयॉर्क डिस्ट्रीब्यूट करतं. आणि ज्यावेळी लंडन एंडिंग असेल किंवा सिडनी सेशन असेल, त्यावेळी पुन्हा आपल्याला प्राइस ही रेंज बाउंड असल्यासारखी दिसते. ती असते त्याची रिट्रेसमेंट राहिली, जी एक डेलीची कॅन्डल क्लोज होतानाचा टायमिंग असते. ठीक आहे. तर ते काय असलं, सपोज आपण सिडनी मार्क केलं किंवा लंडन क्लोज. ठीक आहे. ह्या प्रकारे तुम्हाला काय दिसते, प्रत्येक ट्रेडर वेगवेगळे टाइम फ्रेम. आता कोणी सेशन्स प्ले करत असतं, कोणी स्ट्रक्चरल हायर टाइम फ्रेमच्या लिक्विडिटीज वापरत असेल. सेम ॲज इट इज प्रत्येक ठिकाणी याच गोष्टी असतात. फक्त आपल्याला या वीकच्या मॅनिप्युलेशनमध्ये आपल्याला वाचायसाठी ही गोष्ट आपल्याला क्लिअरिटी येणं गरजेचं असते. ज्यावेळी प्राइस एखाद्या हायर टाइम फ्रेमच्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करायला लागला, इन केस ही सेम कॅन्डल एक ऑर्डर ब्लॉकला किंवा एखाद्या तुमच्या रिव्हर्सल पॉइंट असेल, सपोज मी आता इथे रिव्हर्सल पॉइंट पकडतो, या रिव्हर्सल पॉइंटला टॅप झाली, तर आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे की प्राइस मध्ये एक्झॅक्टली मॅनिप्युलेशन झाले, प्राइस कुठून वर जाणार आहे, काय करणार आहे, मॅनिप्युलेट करून मग जाणार आहे. या गोष्टी आपल्याला कधी लक्षात येणार आहे, ज्यावेळी प्राइस ही तुम्ही पॉवर ऑफ 3 म्हणजे AMD वापरायला तुम्हाला लक्षात येईल की प्राइस ऍक्च्युअली अॅक्युम्युलेट कधी करायला लागल्या, मॅनिप्युलेशन कधी करायला लागली आणि डिस्ट्रीब्युशन कधी येणार आहे प्राइसमध्ये. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात. आता या गोष्टीला तुम्ही ट्रेड कसं करू शकता, ज्यावेळी तुम्हाला प्राइसमध्ये एखाद्या POI वरती, एखाद्या तुमच्या रिव्हर्सल एरियावर ज्यावेळी प्राइस येताना दिसत, त्यावेळी तुम्ही काय कराल, सिम्पली तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघा. तिथं काय बघा, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघा. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नंतर तुम्हाला एंट्री सेटअप्स भरपूर आहेत. 2C असेल, तुम्हाला एम ब्लॉक असेल, तुम्ही IFEG वरती ट्रेड करत असाल, कंटिन्युएशन मध्ये FEG मध्ये ट्रेड करू शकता. बरेच ऑप्शन्स आहेत त्याला, जिथे तुम्ही ट्रेड करू शकताय. ठीक आहे. अजून एक गोष्ट तुम्ही काय करू शकताय, ज्यावेळी तुम्हाला दिसते की ही रेंज क्रिएट झालेली आहे, त्यावेळी तुम्ही सिम्पली काय करू शकताय की या रेंजच्या हायेस्ट पॉईंट पासून या रेंज मॅनिप्युलेशनच्या लोएस्ट पॉईंट पर्यंत तुम्ही सिम्पली फिप ड्रॉ करा. तुमच्या 50%ला तुम्हाला प्राइस टॅप होताना दिसेल. त्याच्या 50% पर्यंत येऊपर्यंत आपण अर्ली एंट्री सुद्धा अवॉइड करू शकतो. कारण प्राइस ही ज्यावेळी मॅनिप्युलेशन लेग मधून डिस्ट्रीब्युशन लेग मध्ये जाते, त्यावेळी प्राइसची पहिल्यांदा अपोजिट मुवमेंट असते. प्राइस पहिला माघारी येते, तुमचे जे लेफ्ट साइड रॅली मधले पॉईंट्स असतात ती कॅप्चर करते आणि मग त्याची मुवमेंट डिस्ट्रीब्युशनची ऍक्च्युअल मूव्ह चालू होते. आता एखादी कॅन्डल जेव्हा ओपन होत असते, त्यावेळी तुम्हाला ती ऑलवेज तुम्हाला काय दिसते की एक अपोजिट साइडचं तुम्हाला मुवमेंट करताना दिसते. जसं की ही कॅन्डल आहे, ही कॅन्डल ज्यावेळी ओपन झाली त्यावेळी पहिला, जरी ती बुलिश असेल तरी ती पहिला काय करते, एक मॅनिप्युलेशन लेग क्रिएट करते, अॅक्युम्युलेट करते, मॅनिप्युलेट करते, मग अपसाइडला मुवमेंट देऊन एक सर्टन पॉइंटला प्राइस येऊन क्लोज होते. बुलिश कॅन्डल असू दे, बिरिश कॅन्डल असू दे, प्रत्येक कॅन्डल ही पहिला मॅनिप्युलेटच करते, तुम्हाला इन्व्हाइट करते. लोकांना इन्व्हाइट केल्यानंतरच प्राइसमध्ये ऍक्च्युअल मोमेंटम जे काय ते येणार आहे. हे एक्झॅक्टली असं वर्क होते. याचा वापर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग सेटअप्समध्ये करू शकताय. ज्या वेळी प्राइस तुम्हाला तुमच्या रिव्हर्सल पॉइंटवरती आल्यानंतर दिसेल, त्यावेळी तुम्ही पूर्णपणे लोक मॅनिप्युलेट होऊपर्यंत वेट करू शकताय. अर्ली एंट्री, POI टॅप झालाय, मी एंट्री घेतली, नो. आपल्याला प्रॉपर वेट करायचं आहे, लोकांचे एसएल्स हंट होऊपर्यंत शांत बसायचं आहे. ज्यावेळी ऍक्च्युअल मॅनिप्युलेशन संपल, डिस्ट्रीब्युशन दिसायला लागल, हेवी तुम्हाला व्हॉल्यूम मध्ये डिस्प्लेसमेंट दिसायला चालू होईल, त्याच्यानंतर ज्यावेळी प्राइस रिबॅलन्स करायला येईल, त्यावेळी तुमची ऍक्च्युअल एंट्री आणि डिस्ट्रीब्युशनची स्टार्ट तुम्ही कॅप्चर करू शकताय. ओके.
त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा.